पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरावर एक अद्भुत क्रांती घडून येत होती. काही लोक विलक्षण धर्मकार्य मोहरत होते. नाही, आकाशात झळकत होते. नामदेव आणि ज्ञानदेव या दोन देवांनी धर्मग्लानीचं तिमीर नष्ट करण्याचं कंकण बांधलं होतं. त्यांच्या वाणीने असंख्य माळकऱ्यांना वेड लावलं होतं. विठ्ठल संप्रदाय फरारच चालला होता हे खरं, पण त्यातील पोक्त अधिकारी माणसं मागे पडत चालली होती. आणि नामदेव ज्ञानदेव यांच्यासारखी तरणी पोरं मी सर्वांसाठीच आहे हा श्रीकृष्णाचा संदेश उंच आवाजाने चंद्रभागेने केलेल्या साथीदारांबरोबर सहस्त्रावधी लोकांना सांगत होती. मोक्षाची वासना सर्वांनाच असे, पण तो मिळवावयास ज्ञान कर्म इत्यादींची आवश्यकता असते व ह्या गोष्टी सामान्य लोकांना कळण्यासारख्या नव्हत्या. शिवाय त्याचा अधिकार पूर्वपरंपरेप्रमाणे क्षुद्रांना नव्हता आणि अतिक्षुद्रांना तर नव्हताच नव्हता. पण भगवंताच्या नामाचा घोष व जप भक्तियुक्त मनाने करत राहिलं तर मोक्ष मिळू शकतो. हा नामघोष हा नामजप करण्याचा अधिकार वाट्टेल त्याला आहे, म्हणजे अतिक्षुद्राला सुद्धा आहे. हा श्रीकृष्णाचा संदेश ही तरुण मुलं सांगू लागली होती. योग्याचं ज्ञान कर्मवाद्यांचे यज्ञयाग यांच्याही पेक्षा मोक्ष साधनास नाम हे जास्त समर्थ आहे. ते भक्तियुक्त मनाने घ्यावं म्हणजे वाट्टेल त्याला मोक्ष मिळेल, ही नवी घोषणा होती. ती चपळ बनून अखिल समाजाच्या कानापर्यंत जाऊन पोहोचू लागली होती. ती ऐकावयास चंद्रभागेच्या तीरावर सहस्त्रावधी लोक जमा होत होते. मंगळवेढ्यातला एक तरुण मुलगा हा नवा संदेश तो कानभर ऐकू लागला ही नवलाईच होती. पंढरपूर जवळच होतं. चंद्रभागेचं वाकण स्वच्छ पाण्याच्या पुराने खळाळत होतं. काठावरील वाळूच्या कणागणिक माणसं बसली होती. 4-5 नवी पोरं गरजत होती. त्यांच्या कवळ्या मिसुरड्यातून नवे संदेश येत होते. गालफाडं बसलेली लोक स्तिमितपणाने ऐकत होती. त्यांनी काय नवल सांगितलं ते पहा. ते म्हणाले, अरे, देवाच्या दारात काही भेद नाही, तो सर्वांचा आहे, तो कुणालाच दूर करत नाही. ब्राह्मण म्हणून जवळ करत नाही, धेड म्हणून दूर लोटत नाही. आपल्याकडे पाहात हा मंदिरात उभा आहे, हा कोणाच्या एकाच्या घरचा नाहीये. त्याचं नाव तुम्ही सारे जण खुशाल गा, त्यानेच पवित्र व्हाल, त्यानेच तरुण जाल. तो तरुण पोरगा मान उंच करून टक लावून कान टवकारून ऐकत होता. तुम्ही ब्राह्मण असा नाहीतर धेड असा, त्याच्यापाशी भेद नाही. लहान थोर स्त्री पुरुष श्रीमंत गरीब त्याला सारे सारखेच आहेत. त्याच्यापाशी कुणाला जास्त अधिकार नाही, कुणाला कमीही नाही. त्याच्या कृपेचा पाऊस सर्वांच्या भूमीवर सारखाच पडतो. त्याच्या श्वसनाने सर्वांचीच घरं सुगंधित होऊन जातात. त्याच्या सुहास्याने सर्वांच्या चित्तावर अमृताचे तुषार पसरू लागतात. तो तरुण मुलगा आनंदाचे घुटके गिळू लागला. तो मिसुर्ड फुटू लागलेला, अंगाने कृश पण प्रफुल्लित मुखाचा पोरगा जोर जोराने बोलू लागला. अरे, देव काय कुणाच्या पिंजऱ्यात राहतो? अरे, ज्याने अनंत विश्वमंडळे रचली तो कुणाच्या संपुष्टात राहील काय? ज्याने 84 लक्ष योनी निर्मिल्या त्याला कोणाचाही स्पर्श विटाळच ठरेल काय? त्याच्या अंगुष्ठापासून प्रत्यक्ष गंगा निघालेली, तर कोणाच्या स्पर्शाने तो विटाळेल? त्याच्या किरणांचं स्नान सर्वांनाच होतं. त्याच्या पुष्पांचा वास सर्वांनाच येतो. त्याचं चंदन कोणाच्याही अंगणात वाढतं. त्याची आम्र फळं कोणाच्याही ताटात आपली गोड मनोगत ओततात. त्याची सनई जी साळुंकी ती कोणाच्याही अंगणातील झाडावर बसून ललकारी मारते.
त्याने बनवलेला रत्नखचित मोर कोणाच्याही परड्यात आपले सहस्त्र नेत्र उघडून पाहत राहतो. हे तर झालं, पण पवित्र अशा स्वर्गलोकच्या तारकांकडे कोणालाही टक लावून पाहता येतं. त्याच्या विशाल मंडपातील तो झगमगीत दिवा सर्वांपुढे सारखाच झळकतो. त्याच्या अंगणातील तो बिलोरी चंद्रमा रात्रीच्या वेळी सर्वांच्या घरोघर सारखीच शीतल प्रभा पसरवतो. तो तरुण मुलगा आणि त्याचे सोबती हर्षोत्फुल्ल होऊन ऐकत होते. पुंडलिका वरदा हरी विठ्ठलचा जयघोष सारखा चालूच होता. तो वक्ता म्हणाला, अरे विठ्ठलाच्या भक्तांनो, तुम्हाला किती सांगावं, तुम्हाला किती बोलावं. अरे त्याच्या मेघांची गर्जना शतयोजने ऐकू जाते, माझे बोल किती ऐकू येणार. तो तरुण मुलगा जोराने ओरडला, बोला महाराज बोला. कान पावन होत्यात, हृदय भरून येतया. बोला महाराज, पिरतीवी पालती होतीया. बोला तुम्ही, तुमच्या मुखात साखर पडू द्या. अंग फुरफुरतया, पैरण गच्च झालीया. तुम्ही बोला. पारमार्थिकांचा मुकुटमणी बनलेला तो 20 वर्षांचा कृशांग पण प्रफुल्लित मुखश्रीचा कुमार पुन्हा म्हणाला, अरे परमेश्वर माझ्याकडे का पाहत नाही असं आपल्याला वाटतं. तो मोठ्या कामात गुंतलाय हे खरं. गाय रानात चरत असली तरी तिचं मन वासरापाशीच असतं. पक्षीण गगनात फिरत असली तरी तिचं मन पिलांपाशीच असतं. तसंच देवाचं आहे. तो दूर गेला असं मानू नका. अमक्याच्या घरी तो राहतो आणि तमक्याची प्रार्थना ऐकतो असं काहीही नाही. अरे त्याने आपल्या मुखाने मुद्दाम सांगितलंय, दुसरं काही न करता माझीच भक्ती माणसाने करावी. आईवर जसं मूल प्रीती करतं तशी तुम्ही करा. अरे त्याने आपल्या मुखाने सांगितलंय, त्याच्यावर श्रद्धा ठेवा, त्याचं नाव घ्या. त्या नामाचा अधिकार सर्वांना आहे. मोक्ष मिळवण्याचा अधिकार सर्वांना आहे. तो ब्राह्मणाला, क्षत्रियाला, वैश्याला आहे आणि क्षुद्राती क्षुद्राला नाही, हे केवळ मिथ्या आहे. सर्व वस्तू जातातही आत्मतत्व भरलेलं आहे, तर ते क्षुद्राती क्षुद्रात नसेल असं कसं म्हणता येईल. त्यांना मन आहे, बुद्धी आहे, आत्म्याच्या हिताची चिंता त्यांनाही आहे. आमच्या धर्मानं त्यांचीही व्यवस्था केली आहे. श्रीकृष्णाने पुन्हा पुन्हा सांगितलंय की असा कोणीही नाही की ज्याला भक्ती करून माझ्या जवळ येता येत नाही. अरे जवळच जाणं कशाला, तुम्हाला प्रत्यक्ष त्याच्या स्वरूपातही मिसळून जाता येईल अशी उदार आणि उदात्त घोषणा श्रीकृष्णानं केली आहे. आम्ही नवं काही सांगत नाही. लुप्त झालेला, मागे पडलेला श्रीकृष्णाचा संदेश आम्ही सांगतो. चित्तावर आलेली काजळी झाडून टाका, चित्ताची ज्योत प्रज्वलित करा आणि आता माझा नामा काय गातो ते ऐका. ज्ञानेश्वरांचं हे उत्तेजक भाषण झाल्याबरोबर नामदेवांनी आपल्या कीर्तनाला सुरुवात केली आणि भाषणाने थरारलेली मनं कीर्तनानं उत्फुल्ल होऊन गेली. नामदेवाचं भजन सुस्वर होतं. त्याच्या मुखातून जिवंत अभंगवाणीचा प्रवाह वाहत होता. अर्धवट डोळे मिटून नामदेव नृत्य करत होता. तालाच्या ठेक्यानं अवघं तीर दुमदुमून जात होतं. शेजारी कोण बसलाय, ब्राह्मण आहे का महार आहे, हे कोणीही विचारत नव्हतं. त्यांना कोणीही चालत होतं. माझ्या पवित्र पाण्याने जे साधलं नाही ते या नामजलाने साधतंय हे पाहून विस्मित झालेली चंद्रभागा संथपणाने चालली होती. नामा देहभान विसरला होता. कोणी कोणाच्याही जातीत जन्माला आलेला असू द्या, भक्तियुक्त मनाने केलेल्या नामस्मरणाने व नामगायनाने त्याला मुक्ती मिळते हे तत्व तो लोकांना रंगवून सांगत होता. परमेश्वर जातगोत ओळखत नाही हे त्याला पटलं होतं व ते तो लोकांना पटवत होता. तो म्हणाला, नामे तरु अवघे जन, यमपुरी धाडू वाण, करू हरिनाम कीर्तन, तोडू देहाचे बंधन, करू हरिनामाचा घोष, कुंभ पाक पाडू ओस. या ओळी नामा घोळून घोळून म्हणतोय तो ज्ञानेश्वर म्हणाला, ऐसा नामा यशवंत,
विठोबाचा शरणागत. लोक टाळ्यांच्या ठेक्यावर त्या उभयतांनी गायलेले चरण मोठमोठ्याने म्हणत होते. नामा स्वतः मुक्त झाला होता आणि पतितांना मुक्त करू पाहत होता. तो म्हणाला, अरे भगवंत काय सांगतात हे तुम्हाला माझ्या गुरूंचा गुरु हा ज्ञानेश्वर सांगेल. अरे माझा गुरु वृद्ध विसोबा खेचर, पण हा पोरगा त्यांचाही गुरु, माझा देवादिदेव काय म्हणाला ते याला विचारा. जने, ए जने, तू त्यांच्यावर काय अभंग केलायस? म्हण 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 पाहू. जनी म्हणजे एक वाळकीशी बाई होती. ती नामदेवांच्या पायाशी बसलेली असायची. ती उदासीनपणे त्या समाजाकडे पाही आणि मधून मधून देवळाकडे पाही. नामाने सांगताच जनी म्हणाली, मायेहुनी माय मानी करी जीवीची ओवाळणी, परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू, ज्ञानेश्वर मंगलमुनी सेवा करी दासी जनी. भले शाब्बास. ज्ञानेश्वर परलोकचे तारू आहेत, ज्ञानेश्वर मंगलमुनी आहेत. माझ्या पतित बांधवांनो, या तारवाचा, या मुनीचा आश्रय करा. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. सारं वाळवंट कणाकणातून आणि सारी भिवरा थेंबा थेंबातून विठ्ठलमय होऊन गेली. इतक्यात आपला तो मंगळवेढ्याचा तरणा पोरगा गर्दीतनं पुढे आला. त्याचा आवेश पाहून माणसं जरा मागे झाली. तो नामदेवांपुढे येऊन उभा राहिला. तो थरथर कापत होता. त्याचे डोळे आरक्त आणि डबडबलेले होते. दोन्ही हात जोडून तो थोडा दुरूनच नामाच्या पाया पडला. नामाने त्याला उठवलं. अंग चोरून तो म्हणाला, महाराज महाराज, मी महार आहे. तू कोणीही आहेस बाबा, कोणीही आहेस. तू तर माझ्याच वयाचा दिसतोस, माझ्या पाया का पडतोस? मी महार आहे, माझाही उद्धार होईल का? अरे यात काय संशय. तू श्रीकृष्णाच्या ठिकाणी श्री विठ्ठलाच्या पायावर मान वहा, त्याच्या नामाचा जप कर, त्याचं नाव अहोरात्र गा, तुझा उद्धार होईल. महार असो, मांग असो, कोणीही असो, देवाच्या भक्तीचा, नामाचा, उद्धाराचा अधिकार सर्वांना आहे. चोखा सद्गतीत आवाजाने म्हणाला, महाराज महाराज, माझ्या मस्तकावर हात ठेवा, आपण माझे गुरु व्हा. नामाने त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याने त्याला गुरुमंत्र दिला. त्याने त्याला नाम दिलं. चोख्याचं मुख प्रफुल्लित झालं. ज्ञानेश्वरांनी त्याला जवळ घेतलं. चोखा रडू लागला. अवघ नभोविता नामगजराने दुमदुमून गेलं. एक महार पंढरीचा भक्त झाला. शेकडो लोकांनी, ब्राह्मणांनी, मराठ्यांनी त्या पवित्र परिसरात चोखोबाला आलिंगन दिली. त्यांनी त्याच्या पायावर डोई ठेवली. चोखा गुरुपदिष्ट झाला. चोखा संत मंडळीत प्रविष्ट झाला. एक तरणा पोरसौदा महार गळ्यात माळ घालून, गोपीचंदनाचे टिळे लावून, गळ्यात एकतारी बांधून, संत मंडळींच्या गोटात उभा राहून भिवरेच्या तीरावर महाद्वारात भजन करू लागला. महाराष्ट्रात एक प्रचंड क्रांती झाली.